हॅलो नमस्कार. स्वागत नाही का आपल्याला व्हिडिओ कशा मजेत राहा. तर इथे झालेलं आहे माझं स्वयंपाक. म्हणजे आज बनवली कोबीची भाजी, डाळ, भात, चपाती आणि चला दाखवते तुम्हाला. इथं बघू शकते, इथं बनवली चपाती झालेलं आहे आणि इथं साईसाठी चहा आणि दूध आणि थोडंसं चहा टाकलेलं आहे आणि इथं आवरायचे. आता इथं बघू शकते कोबीची भाजी बनवली टिफिनसाठी. इथं डाळ बनवली आहे मस्त, बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मस्त छान अशी घरगुती डाळ आहे. जसं आपण घरी जेवण बनवतो त्याच प्रकारे मी मेससाठी पण जेवण बनवते, म्हणजे एकदम घरगुती. आणि याच्यामध्ये भात आहे. तर चला भेटते मी तुम्हाला, म्हणजे दाखवते साई काय करतोय. साई झोपेतून उठलाय, त्याचं चाललंय बोलते. मध्येच कॉल आला होता. तर इथं बघा साई बसलाय, त्याचं झालंय चहा दूध पिऊन, झालंय ना चहा दूध पिऊन. आणि इथं प्रियांश झोपलाय. चला मध्ये साई अडवणी करायला लागला होता, त्यामुळे मी व्हिडिओ स्टॉप केला. आणि आता आवरते मी, घरात झाडू मारते, किचन वगैरे पुसून घेते आणि भांडे घासते आणि त्यानंतर मग भेटते तुम्हाला. आणि अजून आपल्याला डबे पण लावायचे आणि एक डबा द्यायचा असतो मला 11:30 वाजेपर्यंत. तो पण डबा द्यायला जायचा आहे. तर तुम्हाला दाखवते पुढे. तर चला भेटूया थोड्या वेळात. चला गाईज, त्याच माझं काम आवरलं आहे, झाडू वगैरे मारून झालं आहे, भांडे घातले, आंघोळ करायची आहे. म्हटलं चला एकदा कपडे घेऊन यावरतून. तर मग आले कपडे घ्यायला. अंधारच आहे, उजेड नाही, म्हणजे इथं वरती जास्त करून येतच नाही. मी दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरा करून. इथं बघा या प्रकारे असे देव वगैरे ठेवलेले आहेत. तर मला आज त्याची थोडी साफसफाई करायची आहे. पसारा आहे, थोडासा इग्नोर करा, कारण की अजून सध्या ठेवायला एवढी जागा नाही आहे ना, त्यामुळे इथं बेड वगैरे लावलेलं आहे. थोडेफार झाडं ठेवलेले आहेत, बॉक्स वगैरे ठेवलेले आहेत. इथं कांदे वगैरे ठेवलेले, कांदे लसूण ठेवलेले, थोडंसं सामान. आणि हा वरती जायला जिना आहे टेरेसवरती. बघा पाणी टाकावं लागतं त्यांना, बाहेरचं वातावरण असं आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर पाणी वगैरे टाकते झाडांना आणि कपडे घेते आणि जाते खाली. तर झाडू मारलेला आहे, काल मारला होता. तो रोज नाही मारत, वरती कोणी येतच नाही, त्यामुळे एवढं पसर होत नाही. आता तुम्हाला दिसत असेल बघा, इथं देव. आरसा लावायला जागाच नाही, कुठे लावा ते डोकं चालत नाही, मग इथंच खाली ठेवलेलं आहे. आणि सामान पण आहे. आणि इथं देव वगैरे ठेवलेले. आणि इथं बॅगमध्ये कपडे, तसं थोडंसं इग्नोर करा, कारण की मला अजून कपडे ठेवायला जागा नाही आहे. तर त्यामुळे मग मुलं येतात, कपडे उचकतात, असेच ठेवतात. आणि इथं पण बाथरूम आहे आणि तिकडे एक रूम आहे. तर ती आपण मुलींसाठी रूम आहे, ती आपण मुलींसाठी रेंटने दिलेली आहे, कारण की इथं मी एकटीच असते. आणि म्हटलं थोडंसं जोडीदार पण होईल कोणी, आणि सोबत पण होईल, आणि तेवढेच 2-4 पैसे पण येतील. तर मग त्यामुळे मग तिथं मुलींसाठी दिलेली. मुली काही लांबच्या नाही आहेत, आमच्या गावच्याच मुली आहेत. तर मग त्यांना दिली आणि ते आता सुट्टीला गेले. आता सुट्टी सध्या सगळ्यांना मे महिन्यामध्ये 15 दिवस सुट्टी त्यांना, 1/12वीला आहे. मग आता जेव्हा कॉलेज वगैरे चालू होईल त्यावेळेस येतील. ती रूममध्ये काही जाऊन देत नाही मग मी मुलांना इकडं सोय, कारण तिथं त्यांचं सामान वगैरे सगळं ठेवलेलं आहे. तर मग जादा करून तिकडे जाऊन देत नाही मी. आणि एवढी एक रूमच, इथं बेड वगैरे लावलेलं आहे. अजून मला म्हणजे घरामध्ये काही एवढं सामान नाही. किचनचं आहे, किचन वगैरे सेट केलेलं आहे. आणि हॉल पण तुम्हाला खालीच दिसलं असेल, कारण की हॉलमध्ये पण काही नाही आहे माझ्याकडे. तर म्हटलं घेऊ चला थोडं हळूहळू, थोडं करून. आता शिफ्ट झालं, कारण की शिफ्ट होण्यामध्येच म्हणजे तिकडून सामान आणायला भरपूर पैसे वगैरे लागले. चला भेटते मी तुम्हाला थोड्या वेळात. सो फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता आपले टिफिन पिशवीमध्ये पॅक झालेले आहे, रेडी झालेले आहे. आणि इथं आहे प्रियांश. काय करतोय तू? काय करतोय? हां, आपल्याला कुठं जायचं आहे आता? कुठं जायचं आहे आता?
डबा द्यायला तुला यायचं? हां हाय कर, हाय कर, हाय कर. गुड बॉय तू कर हाय. हाय कर, हाय हाय. ते इथं साई बसलाय बघतोय TV. चला आता फ्रेंड्स, आता आवरले आम्ही, येतो पटकन डबा देऊन. नंतर खूप ऊन होतंय, तरी पण मग उन्हात जावंच लागतं. मला एकट्यांना घरी ठेवता नाही येत. त्यांच्या डोक्यामध्ये कॅप वगैरे घालते. एकटे राहू शकते तिथं, गेट वगैरे आहे, पण मग भीती होते रडतील का काय. एकटं सोडून म्हणजे कधी सोडलेलं नाही ना, आणि त्यामुळे तर मग त्यांना पण घेऊन जाते मी, हो की नाही? हो ना. तुझं नाव काय सांग बरं एकदा. हं? नीट सांग. प्रियांश, सागर, एखंडे. विसरला का तू? हा, गंदा लडकं झालं. गंदा घरी आल्यापासून काहीच नाही करत ना. तर चला आता फ्रेंड्स, आपला व्हिडिओ इथंच थांबवते, नाही तर खूप मोठा व्हिडिओ होईल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा प्रियांसाठी, आणि जास्तीत जास्त शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय फ्रेंड्स.